तर हा जो नारायणगाव ते ओझरकडे जाणारा रोड आहे, अगदी मुख्याच्या ठिकाणी ही जागा आहे. इथं जर पाहिलं तर हीच ती जागा, इथं काही लोकांची घरं देखील आहे व या लोकांनी आपल्याला विनंती केली होती का तुम्ही प्रत्यक्ष स्पॉटला या, इथं आमच्या जागा जमिनीमध्ये आम्ही ही जमीन विकत घेतलेली आहे 30 वर्षापूर्वी आणि इथं आम्ही घरं देखील बांधलेली आहेत. या घराच्या नोंदी सुद्धा ग्रामपंचायतला आहेत. इथं एक जगताप म्हणून ताई आहेत. कुठे आहे तुमचं घर? कोणतं? मातोश्री काय विघ्नहर किराणा? विघ्नहर किराणा. मी इथं स्वतः म्हणजे दुकान चालवते. मी लेडीज आहे आणि माझे मिस्टर नाही. मी या दुकानावरती माझं पोट पाणी करते आणि मी हे घर बांधलेले आता 4-5 वर्ष झाले. तेव्हा मी हे घर बांधलेले, पण मी जागा घेऊन खूप वर्ष झाले होते. पण मी आतापर्यंत पत्र्याच्या शेड मध्येच राहत होते. पण आता मी घर बांधून आता कुठेतरी व्यवसायाला चालू केली. ही जागा कोणाकडून घेतली होती? तर ही जागा माझ्या अगोदर लोखंडे म्हणजे महेंद्र लोखंडे ना, त्यांनी शेळक्यांकडून घेतली होती. काय त्यांचं नाव? शेळके प्रमोद रघुनाथ शेळके, त्यांच्याकडून घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून मी घेतलेली आहे. लोखंडेकडून तुम्ही विकत घेतली? घेतलेली विकत. बर. आता हे तो पाठीमागं बंगला आहे, तो श्री लिहिले तुमचं आहे का ते? आणि ते पलीकडे मातोश्री ते नाही आमचं, ते दुसऱ्यांचं. ते दुसऱ्या गटात आहे का? नाही, एकच गट आहे, पण त्यांनी ते म्हणजे जास्त घेतल्यामुळे त्यांचं ते खरेदी खत झालेले. त्यांनी काहीतरी 15 गुंठे घेतले होते त्यावेळेस, त्यांचं ते खरेदी खत झालेले. त्यांचं काय नाव आहे? त्यांचं विलास नतू जाधव. म्हणजे ते पण हेच गटात आहेत जाधव, पण त्यांचं 15 गुंठ जागा असल्यामुळे नाव लागलं सातबारा. हो, त्यांचं नाव लागलं सातबाऱ्याला आणि आमच्या थोड्या जागा असल्यामुळे आमचं नाव नाही लागलं. तुकडेबंदीमुळं. हो, कारण कमी क्षेत्र असल्यामुळे आमचं हे नाही झालं, खरेदी खत नाही झालं त्यावेळेस. इथं कोण आलं होतं ह्या जागेवर? काय त्यांचं नाव आता त्यांना मी ओळखत नाही. म्हणजे पाटे सांगा ना तुम्ही, कोण आलते? पाटे. पाटे कोणते? खरात आणि पाटे. ते आले काय म्हटले? ते म्हणले तुमची जागा ही खाली करून टाका, आम्हाला इथं हे करायचंय म्हणले. मी आता या जागेचा मालक झालेलो आहे म्हणलं. आता इथं पक्की काम आहे, बांधकाम पक्की बांधकाम आहे सगळे. काढून टाका म्हणतात ते. तुमचं घर कुठे? यावर तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे का जुनी ते विकत घेतल्याची? त्या शेळके जे मूळ मालक आहे त्यांच्याकडून आता आहेत का दाखवायला? आमच्याकडे म्हणजे नोटरी आहे का? दाखवता येईल का तुम्हाला? दाखवता येईल. हे आहे का तुमचं घर? हे तुमचं आहे का? आमचं घर आहे आणि हे यांचं. अच्छा, यांचे. बरं, हे पण काढून टाकायचं? हो, ते सगळेच म्हणतात आम्ही डायरेक्ट जीसीपी लावतो ना. नाही साहेब, आमच्या गरीबाकडे लक्ष द्या. आम्हाला जायचं दुसरं काही नाही लागत आम्हाला. म्हणजे असं नाहीये का तुम्ही बळच अतिक्रमण करून जागा? असं घेतलेली, आम्ही पैसे देऊन जागा घेतलेली आहे. जागा आहे. आम्ही गरिबांनी कशा तरी आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही घर बांधलेले. तुम्ही कोणाकडून घेतली होती जागा? प्रमोदच्या मात्र प्रमोद रघुनाथ शेळके. प्रमोद रघुनाथ शेळके, रघुनाथ दत्तात्रय शेळके यांच्याकडून घेतली होती. म्हणजे प्रमोदच्या वडिलांकडून घेतली आहे का? काय डॉक्युमेंट आहे ना? किती घेतली होती जागा? अर्धा गुंठा. आमच्या आईपतीप्रमाणे हे सगळे अर्धा गुंठा आहे. कष्ट करून आम्ही जागा घेतली. तुमची किती आहे? तेवढीच आमची अर्धा गुंठा. तुमची किती? अर्धाच आमचा. तुमची अर्धा. अजून कोण आहे इथं? त्यावेळेस पण रोडची जागा सोडून घेतली. रोडची 60 फूट जागा सोडून सगळ्यांनी अर्धा गुंठा घेतलेले. पण ते काय म्हणतात माहिती का, आता ही पण जागा आमचीच झाली. त्यावेळेस घेतानाच अशा घेतलेल्या जागा होत्या की रोडची 60 फूट जोडून जरी रुंदीकरण झालं तरी पण आमचं घर शाबत राहील, आम्हाला काही धोका होणार नाही, अशा पद्धतीने घेतलेलं. आता किती जण आहेत तुमची घर तिथं? आमची 4 घर आहे. आमच्या इथं पुढं 4 आहे आणि पाठीमागं काही घर आहे अजून. मागं 4 आहे. ती कोणाची आहेत? ते हे काय आहेत ना, हे काय हे आता जे तुम्हाला पण काढा, माघार राहता तरी तुम्हाला सांगितलं, आम्हाला पण सांगितलं. बघा मागं घर आहे, बघा तुम्ही जरा पाठीमागं बघा. चला बघ. काय सरपंच हा रस्ता मंजूर केला काय तुम्ही? 3 लाख रुपयाचा आपण रस्ता असा कॉन्क्रीट करून रस्ता केला होता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. त्यावेळी कोणी हा आडकाठी करला? हरकत केली होती ना. तो सागर जो शेळके मूळ मालक जो आहे ना, त्याने हरकत या रस्त्यावरती केली होती. परंतु आम्ही त्याला रिसर त्या सगळ्या ज्यांनी जागा घेतली ना त्यांची आम्ही नोटरी दाखवली. नोटरीमध्ये रिसर हा रस्ता लिहिलेला आहे साहेब, या लोकांसाठी येण्या जाण्यासाठी. म्हणून हा रस्ता आम्ही करू शकलो. हा रस्ता करून देत नव्हता. इथं हे लोक राहत आहेत. किती लोक आहेत टोटल इथे या गटात?
ह्या दलित वस्तीत किती लोक राहतात? 50 लोक हा 50 लोकांच्या वरती आले, मग वरती 50 लोकांच्या वरती आले. पण हे जरा करून दिला. या बाई माझं घर गरीबाचं. हे तुमचं का? हे काय हे यांचं, हे आमचं तिकडे चालू आहे. कोणी पण दाखवलं ना आमचं पण असे घर. गरीब पण माणसाला हे आमच्या गरीबाला आहे लोकं. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुमचं काय ते दाखवा फक्त. हे काय हे यांचं आहे, हे आमचं ते काय चालू आहे अजून हे पण गेलेलेच आहे. हे पण जागा घेतलेली अर्धा गुंठा. हे काय हे यांचं आहे. हे पण काढायचं म्हणतात का? हे काढायचं म्हणते हे सगळे लोक. आणि हा प्लॉट त्यांनी जो विकला हा विकलेला आहे त्यांनी इथून माग. पण ते लोक काय नाही नाही आता हे बघा जगतापताई ऐका. आता ही समजा ही घर आहे, यांचं घर आहे इथं ना. हे जे पुढं पटांगण दिसतंय याचा काय विषय? हेच तर क्षेत्र त्यांनी आता जे पुढच्या पार्टीला दिलंय ना हेच दिलेलं आहे पूर्ण. पण त्यांना काय वाटतं हे घर सगळे उठले पाहिजे म्हणजे पूर्ण आम्हाला प्लॉट मोका. म्हणजे सागर शेळकेंनी जमीन विकली कुणाला? त्या पाटेंना. ही जमीन विकली. हा ही जमीन आहे पूर्ण. हा पूर्ण गटच आहे. हा पूर्ण हा सगळा गट आहे. मग आता त्यांना फ्रंट नसल्यामुळे ही समोरची काढून टाका. असा विषय आहे. जायला रस्ता सुद्धा नाही. हा रस्ता आहे ना ह्या लोकांच्या मालकीचा आहे. आता त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग काय आहे? हा रस्ता घ्यायचा ताब्यात, ही घरं पण ताब्यात घ्यायची आणि हुसकून द्यायचं आणि अख्खा प्लॉट ताब्यात घ्यायचा. रघुनाथ दत्तू शेळके हे मुक्त्यार पत्र आहे आणि हे केलेलं आहे, नोटरी केलेलं आहे. आणि हे 2001 सालीचा हा दस्त आहे. 13 जून 2001 ला नोटरी झालाय. गजानन ओवाळ कोण आहेत तुम्ही? अजून नारायण बागाजी मी मुलगा आहे त्यांचा. अच्छा. विश्वास जाधव 3 झाले. साहेब ते आमच्या राणीताई जाधव आहेत, त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. आता ती पोलीस झाली मुलगी. आमच्या इतिहासाच्या काळामध्ये कधीही SC ST कॅटेगरीचा उमेदवार भरला जात नव्हता. तो आम्ही स्वतः पुढाकार घेऊन यामध्ये असं म्हटलंय की आज रोजी तुमच्या ताब्यात ही जमीन दिलेली आहे. तथापि आज मितीस काही तांत्रिक बाबीमुळे सदर मिळकतीचे रजिस्टर खरेदीखत होत नसल्याने तुम्हाला सदर मिळकतीमध्ये घर बांधून उपभोग घेण्यास कोणताही कायदेशीर अडचण होऊ नये याकरता आज रोजी हे कधी रद्द न होणारे कायमस्वरूपी मुक्त्यारपत्र लिहून देत आहे. हेच तर मान्य केलंय ते कोण शेळकेत. सगळ्यांनी मान्य केले ना. आता त्यांची मुलं मान्य करत नाही. मुलगा समोर कोण येतच नाही. त्यांचा जो मुलगा आहे ना स्वतः पण येत नाहीये आणि पुढच्या पार्टीवाले पण स्वतः येत इथं जर ही जागा आता समजा ठीक आहे स्टील आणून ठेवलंय, कोण ठेवलंय? इथं इथं ते कॉलम लावलंय, ते सॉरी लोखंडी गज लावलंय, ते काय विषय? ती यांची जागा आहे ती मोजलेली. पहिल्यांदा जागा घेतली ना त्यावेळेस मी बांधलेलं म्हणजे लावलं होतं, कंपाऊंड केलेलं होतं. राहतोय आम्ही, त्याने आम्हाला काही तकलीफ दिलेला नाही. जो पूर्वीचा मालक आहे आम्हाला दिलेला त्याचा काही तक्रार नाही. पण जो नवीन मालक झालाय तो म्हणतो की मी मालक झालो. म्हणजे यांच्या नावाचा 7-12 असं त्यांनी गैरफायदा घेऊन जमीन विकली. आणि ज्यांनी जागा घेतली साहेब त्यांनी त्या मालकाला समोर आणायला पाहिजे होतं ना. घेताना विचारायला पाहिजे होतं. हे करून ओपले बाबा असं तरी. आता काय तुमची आता ऐका ना, तुम्हाला पण जमीन विकली आणि अजून एका व्यक्तीला विकली, ही तुमची फसवणूक झाली. तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे का बाबत? आम्ही ऍक्शन फक्त हेच घेणार आहे की आम्ही जे जागेवाला मालक आहे ते आम्हीच राहणार आहे. आम्ही जिथं घर कोणी येऊ दे. आम्ही घर काही लोक सगळे अशिक्षित लोक आहेत, तुम्ही समजून घ्या. त्यांचे पाहण्याला तुम्हाला लगेच लक्षात येते. या अशिक्षित लोक आहेत. यांनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं, म्हटलं सरपंच यातून आम्हाला बाहेर काढा. या सगळ्यांचा एकत्रित एक कंबाईन अर्ज करून आम्ही सदरील जो मूळ मालक जो होता त्याच्या विरोधामध्ये आम्ही FIR लॉन्च करणार होतो. तुम्ही आम्हाला फसवणूक केलेली आमची. म्हणजे डबल जमीन विकताय? डबल जमीन विकलेली आहे आम्हाला, तर विकली आणि दुसरा पण जमीन परत विकली. याच्या फसवणुकीचा आम्ही गुन्हा रजिस्टर दाखल करणार होतो. पण ते आज अचानक सगळ्या गोष्टी अॅट्रॉसिटी खोटी अॅट्रॉसिटी मी यांच्या बाजूने बोलायला आलो म्हणून माझ्यावरती खोटी अॅट्रॉसिटी करायला दाखल झाले. म्हणून सगळे लोक समाज बांधव आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तुम्ही यांना अक्कल देता म्हणून राग तुमच्यावर. आता तसं अक्कलचा काय विषय साहेब? मी साहेब सरपंच आहे, मला कुणी बोलतो माझं उद्या जाणं भागच आहे ना. आणि काय यांची बाजू घेऊन बोल ना. काय आज काय परिस्थिती बघा, काय लोकांची घर तर आहे का बघा काय परिस्थिती. आज तिकडे आज परवा दिवशी BDO साहेब आले होते, आपले भोईर साहेब आले होते, विठ्ठल भोईर साहेब आले होते. त्यांच्या हस्ते आम्ही त्याचे प्रमाणपत्र दिलं शिंदेना आणि घराचं हा यांनाच दिलं. तिकडे पलीकडे काम चालू आहे, घरकुलाचं काम चालू आहे का? बरं साहेब, हे माती वडारी लोक आहेत, वडर समाजाची लोक आहेत. माती काम करून त्यांचा उदरनिर्वाह करतात हे लोक. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जी जागा दिली त्याच्यापेक्षा जास्त काम तर नाही ना करत तुम्ही? अर्धा गुंठ जागा दिली, 1 गुंठ काम करायचं नाही तसं नाही. आमचे जे गुंठ आहेत ना 3 गुंठे आहेत.
3 गुंठ्यातच आम्ही हे करतो. साहेब बघा हे आता अर्ध्या गुंठा लोकांची जागा आहे तो. काय फक्त राहायलाच लोक आहे आणि तुम्हाला पण हे असं कसं काय म्हणू शकतात ही गरज पाडा? आता ते सातबाऱ्याच्या नावावर होणार ना, घर पाडायचं काय? मग त्याचं मूळ मालक ते होणार ना साहेब. जर समजा सातबाऱ्याचं मालक सदरी जर ते लोक लागली तर कोणी पण उद्या म्हणणार ना का आम्ही मालक आहे जमिनीचे. हो साहेब बाबा, हे 1 गुंठा आहे, इथं 2 गुंठे आहे, ते काय हा आता हे पत्राची शेड काढा म्हणतात. मग आता हे घर आहे का साहेब? हे घर शिंदे कुठे गेल्या? आहे. नाही यांनीच घेतलं पत्राची शेड आहे. हा. हे पत्र किती वर्षापूर्वी घेतले तुम्ही हो? ते झाले 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाले या पत्राच्या शेड मध्ये. साहेबांची परिस्थिती सुद्धा नाही खरेदी करून घ्यायची. या पत्राच्या शेड मध्ये राहतात ते. त्याला परिस्थिती नाही. आणि दादा साहेब आमच्याकडे जागा नाही एक्स्ट्रा म्हणून त्या लोकांच्या जागेवर टाकू शकत नाही म्हणून आम्ही आमचं आहे मटेरियल वाटेवर टाकलेलं आहे. तुमच्या जागेत हा, आमच्याच जागेत. त्रास नको नको त्रास. परत येणार जाणार भले आम्हाला ह्या दादांनी काही करून हे रस्ता बनवून दिला तरी पण आम्ही येणार जाणाऱ्यांना रस्ता सोडलेला आहे. आम्ही रात्रीतून इकडे उचलून टाकले. हे बघा हे सगळ्यांचे नोटरी बरंच नोटरी आहे. तुम्ही तर नोटरी 1 2 3 4 नोटरी आणून दिले ते. यात 2 आहेत. रघुनाथ दत्तात्रय शेळके हे कोण? रघुनाथ हे मूळ मालक ना, मालक आता आहेत का ते? वारले ते. त्यांची मुलं आहेत ना. तेच लिहिलेलं दिसतंय याच्यामध्ये सगळेच आमचे का म्हणजे तांत्रिक अट म्हणजे या ठिकाणी आपण तुकडाबंदी कायदा बंद होता साहेब. तुकडाबंदी कायद्यामध्ये हे खरेदी करत होत. हे संपूर्ण आता पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो त्यावेळी पोलीस स्टेशन वरून ही लोक म्हणली का तुम्ही खरोखर आमच्या ठिकाणी या गट नंबर मध्ये काय परिस्थिती आहे ती परिस्थिती पहा. तर आम्ही इथं आलो त्यांच्या विनंतीला मान देऊन. तर खरोखर यांच्याकडं हे सगळे नोटरी केलेले दस्त आहेत. कारण आणि की ग्रामपंचायत 10 गुंठ्यापेक्षा किंवा 10 गुंठ्यापेक्षा खालचा तुकडा पडत नाही असा कायदा आहे तुकडेबंदी अधिनियम. तर त्या अनुषंगाने यांनी फक्त नोटरी केलं होतं. जर रजिस्टर खरेदी खत झाला असतं त्यावेळेस हे मालक बनले असते. 100%. परंतु नुसतं यांनी घरं वगैरे बांधलेले आहेत फक्त सातबाराला नाव नाही याचा गैरफायदा कुठेतरी घेतला गेला असं स्थानिकांचा आरोप आहे. व आता काही लोक मनी पॉवर किंवा आणखी काही म्हणता येईल किंवा लँड माफिया म्हणता येईल असं देखील म्हणता येईल का यांनी इथं येऊन यांची घरच तुम्ही खाली करा पाडून टाका ही जागा आमची आहे अशा पद्धतीचा या लोकांवर अन्याय केलाय असं या लोकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पातळीवर रस्ते देखील झालेले आहे विकास कामं पण झालेली आहेत. एक मिनिट पुढे झालं. आता काय आलंय आता आमचं ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्याच्या भावाला आपण पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर झालेले आहे बरोबर. आता हे घरकुलाचं साहेब काम चालू आहे. हे घरकुलाचं काम चालू आहे. त्यावर्षी स्वतः बीडीओ साहेब आले होते. बीडीओ साहेबांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्या घरमालकीन बाईला प्रमाणपत्र दिलं. आम्ही स्वतः होतो. हे पत्र कुठे पत्र आणणार आहे आणि इकडे या. ठीक आहे आता त्याच्यामध्ये विषय तुम्हाला सांगतो. काय ग्रामसेवकाचा फोन आला होता त्यांना. मग या धंडाने पैसेवाल्या लोकांनी काय केलं त्या ग्रामसेवकाला दम दिला आणि म्हटलं त्या घरकुलाचं काम बंद करा आमची जागा आहे आमची जागा आहे. आता काय बाई कुठं जाईल सांगा बघू. हा मग एवढा दबाव एवढा प्रेशर कशासाठी? तुम्ही ते आणि नोटरी कुठं जाणार तुम्ही घेऊन एवढे पैसे घेऊन साहेब कुठं जाणार साहेब? तो मध्यंतरी सायरस मिस्त्रीचा साहेब अपघात झाला. 70,000 कोटीचा मालक रस्त्यावरती मरून पडला होता. हो साहेब हे बघा हे बघा हे त्या दिवशी पंतप्रधान आवास घरकुल टप्पा क्रमांक 2 मध्ये यांना लाभार्थी निलेश वसंत शिंदे यांना घरकुल मंजूर झालं. बीडीओनी हे पत्र जास्त दिले आणि आता हे काम बंद करायचं. जागेमध्ये घरकुल बांधायचं हे काय बाजूला यांचीच जागा आहे. आणि काय विषय जागा नसल्यामुळे आपण काय करतो वर बांधायचं चालू केले असं केलंय. पण तिथं बीडीओ साहेबांचं काय हरकत नव्हती त्या गोष्टीला. हो काय आम्ही सांगितलं ना की जागा नाही म्हणून बांधा म्हणून. हे ठीक कशासाठी आहे, काय करायचं? हरकत विषय समजून आलेला आहे. आता घरकुलला सुद्धा ते हरकत करत. आता ह्या लोकांचं म्हणणं देखील घेतलेलं आहे कुठे जाऊ नका पाहत राहा जुन्नर टाइम्स धनगरवाडी नारायणगाव.